असं बोटाला बोट लाव. अशी थांबते तिकडं बघ, तिकडं मुलांकडं. तुझ्या कुठे? माझ्या बोटाला बोट लावायचंय. माझ्याकडे शक्ती आहे ना. आली का शक्ती? आली का? ट्रान्सफर केली नाही शक्ती. आली का शक्ती? खरं सांगायचं आली ना? असं व्हायब्रेशन झालं का? सकाळी आंघोळ केलेली आहे. हसू नका, आमच्या भावना दुखवतात ना. कुठलं बोट लावलं होतं? आता बदलायचं नाही. सोडू का? शक्ती आली का? सांग खरं. 6 9 5 4 5 9 सक 5 4 9 7 6 3 9 8 7 2 नीट असं बोट 9 9 8 आणि 1 81. हे बोट वर केलं आणि हे बोट बंद झालं. 9 10 9 आणि इकडे किती बोट आहेत? 9चा पाडा आपल्या हातामध्ये आहे का नाही? आता चुकेल का कोणाचा? तेव्हा मी जेव्हा इकडनं उघडतो तेव्हा सगळ्या नोटा पांढऱ्या कागदाला चिटकून जातात वर आणि फक्त पांढरे कागद दिसतात. आणि या बाजूला मी काय केलंय, पांढरे कागद मी तिरके कापले, कोपरा तिरका कापलाय. जेव्हा मी इकडनं दाखवतो तेव्हा सगळे पांढरे कागद दिसतात आणि जेव्हा मी इकडनं दाखवतो तेव्हा सगळ्या नोटा दिसतात. असं दाखवलं जादू किंवा तुमच्या नोटा दारावर देतो येऊन तुम्हाला, पांढरे कागद आणा, आम्ही नोटा तुम्हाला देतो. फसवायचा प्रयत्न केला, तुम्ही फसणार का? तुम्ही काय म्हणणार? आमच्या सरांनी सांगितलंय याच्या मागे सायन्स आहे. बरोबर बरं नसेल साधूंकडे घेऊन जातात, मग ते इथून पुडी देतात आणि मग ते म्हणतात हे खा, डॉक्टरकडे जाऊ नका, ह्याच्याने तुम्हाला बरं वाटेल. पण तसं ऐकायचं का त्यांचं? नाही. ते भोंदू बाबा असतात, खोटं बोलतात तुमच्याशी, तुमच्या भावनांशी खेळतात, आपल्या भावनांशी खेळतात ते. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. नमस्कार, माझं नाव भारत आहे. महात्मा फुल्यांचा जो विचार होता की बाबा जो निर्भीक आहे आणि तो आणि आपण समाज त्याच्यामध्ये मध्यस्थी नको हा जो विचार होता तो मला खूप भावला आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रबोधनाचं काम करतो. आणि हा सगळा विचार जो आहे, मुलांचा मेंदू जो असतो तो ओल्या सिमेंटच्या ब्लॉकसारखा असतो. त्याच्यावर जर सिमेंट ओलं असताना जर चुकीचा शिक्का उमटला आणि ते सिमेंट थोड्या दिवसांनी वाळलं तर तो शिक्का कायम राहतो. तर अशा प्रकारे कायम चुकीचा शिक्का त्या मेंदूवर राहू नये त्यासाठी आम्ही हे प्रबोधनाचं काम करतो आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत झाला पाहिजे. प्रत्येक घटनेपाठीमागे काहीतरी कारण असतं, ते समजून घेणं म्हणजे शिकणं असतं आणि हे मुलांना असं आपण शिकवतो आणि मुलांचा जिज्ञासा जागृती करायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचं काम आम्ही करतो आणि यातून मला आनंद मिळतो आणि मुलांना हसताना बघून मला आनंद मिळतो.